बघा, हिरवगार तुम्हाला दिसत असेल. पालकाच्या पुऱ्या करायला लागले वा. त्यात काय काय टाकलंय तुम्हाला सांगते की. म्हणजे पहिल्यांदाच असं हिरवगार झालंय, कारण मिक्सर मधनं काढून घेतली पालकाची भाजी बी, त्याच्यामुळे हे असं झालं या. जेवायला या सगळ्यांनी. आणि यांचं जेवण चालू आहे रातचं शिळं पाळ वारबाडायचं. म्हणजे बाहेरच मोकळ्या मनानं आपलं तेल बी कडतंय, पटापटा होतंय. ह्यांना आवडत नाही म्हणून ह्यांचं म्हणणं असलं कशाला करते या. लेकरं बाळ आहे ती खाते ती. दिदाला दिल्या 2-3 पुऱ्या भाजून, काय तिने सफरचंद हे खाल्लं आणि ती गेली शाळेला. लाटून घेते म्हणजे पटापट तेल कडूस तर पुन्हा टाका येते. त्याला बघा मी काय टाकलं, पालकाची भाजी धुवून घेतली, ती बारीक केली मिक्सरला. बेसनचं पीठ घेतलं, थोडं गव्हाचं पीठ घेतलं आणि ही हिरवी मिरची, लसूण, जिरं टाकलं आणि तीळ टाकलं आणि समजा मळून घेतलं मीठ टाकून चवीपुरतं. आणि हे बघा, हे आता लाटायचं असं भाजायचं. जरा ऊन चपकाय लागले म्हणून म्हणलं बांधून घ्यावा पकडूला कार्प. आज बी हाय बरं का आपला लसूण खुरपाय चालू. लसूण खुरपायला चालू आहे आज. भुईमुग तर काल झालाय. आले त्या 2 बायका. म्हणलं आज काय मला लई यायला वेळ भेटणार नाही, कारण आज अजून एक मसाल्याचा घाणा करून घेणार आहे. होईल त्या दोघीसनी तासभर जाईल मी. कांदा बिंदा चिरून आणि पुण्याच्याला दुपारच्या मोहर भाजी. काहीतरी केल्याशिवाय होत नाही. आता देवाचे घाई हे, देवा 2-4 दिवस नाही जमणार. पुण्याच्याला आल्यावर माघारी 2 रोज कटळून जातंय. जळान पण एक बाहेर आणून ठेवा. जळान बी आणू की आत्ता जळानच आणूया आधी. ते माझं झालं ना, आधी जळान आणूया आणि पुन्हा मी बघते माझी दुसरी. आणि अजून बोट सुजवून घ्या. बोट हो का हे फुगलं इथं दिसतं बिनकुळीवाणीमध्येच. ते हे घुसलं होतं खनपाट ह्याजवळ आणि ती काढलं खनपाट घुसलेलं. म्हणजे गाडीवर आणलं आम्ही काल कुटीवर, मका थोडी तोडून आणि ती आणि मागं मी कॅरेजवर धरलं आणि बसली मध्ये. आणि लाकूड थटतंय असं रस्त्याने म्हणून इकडं तिकडं बांधायला अशी वडाय गेली, एका हातानं ती तो खनपाट घुसली. घरी आल्यावर ती निघना, बस दिवशी उपसून काढलं तशी रक्ताची पिचकारीच लागली. काय करायचं, लागलं केलं तर करावं लागतंयच का नाही. तेवढं लागलं रगात आलं म्हणून काय बसली बी, पुन्हा करतच होती. हात चालूच होता की माझा. भाकरी केल्या, हे केलं, हे मी काय मटन चिकन ह्यांनीच केलं बरं का रात्री. या सगळेजण पालकाच्या पुऱ्या खायला माणसाला भाजली नाही अजून एखादी बी हिनं. ह्यांना चालत नाही या पालकाची भाजीचं खायचं. भाजी बी चालत नाही, ही बी नाही. आता कशी पुरी होते तुम्हाला दाखवते मी. गुली बघा टमदिशी. आणि ह्याच्यामध्ये सोडा बिडा काय टाकलं नाही बरं का, कारण सोडा टाकलं ना तेल धरतंय. ते आपल्याला नको आहे, आपल्याला कडक कुरकुरीतच पाहिजे. आधीच तेलाचं काय म्हणलं का नवऱ्याच्या आमच्या तळापायाची आग मस्त खाली जाते. तेलकटच लय खायचं. अगं तेलात पाहून खाताय मी, तुम्ही किती फॅट वाढवताय अंगात. अहो पाहून म्हणजे ते निघतंय की बाजूला पुन्हा. तर काय तेलातच खायचंय बुडवून. ते बघलेला काढते त्याला चांगलं कडलं नाही असं. वारं सुटलंय जाळ, इकडं वसता तिकडं वसता पळते. चहा दिला करून त्यासनी, त्या ताईसनी दोन्ही. आता बसली म्हणजे आता चूल पेटवती बाहेर. जरा गडबडीचा स्वयंपाक केला थोडाफार घरात आणि आता आली बाहेर. एवढं हुस्तर तळस थोडा टाइम लागते. लेकरं आहे ते अजून. गुड्डी मोना जायची ती शाळेत, त्यांची 10:30ला भरती, 10:15ला तर इथनं जाते ती. आत्ताशी 10 वाजले ते. मग 2-4 भाजल्या म्हणजे त्यांना बी देते की. 9 वाजून लेकरासनी वाटतं डब्याला नेहावा, दुसरी लेकरं आणते ती. दिदा आमची 2 रोज म्हणत होती नाव काढल्यापासून, कधी करायची आणि कधी करायची.
वाऱ्याचा धुराचा एक होतंय की लय बारकं नाजूक नाजूक नाही करत बस बरं का मी पर करते आपली चवी धवीचं मोठं धोटं का असं आपलं लय बी काय मोठं नाही केलं बरंच आहे मोठं काही जणांचं नाजूक असतंय लय सगळ्यांनी खाल्ल्यावर किती राहायचं या ह्यांनी तेवढं खात नाही जळण चांगलं जळतं या होय चांगलं जळते आणायचं आज अजून आता मला माहिती पडलंय का नाही मी तिथंच जाईल बघा आता जळण तिथे माया असेल तुम्ही चला हा हा काय कुऱ्हाड घेऊन जाऊ आज उचलून माझ्याकडे खाद्या द्यायचं उचलत नाही आता काय करायचं म्हणून तर चला म्हणते या खायचं असतंय मी काढते तिथं उचलून तेवढं घेऊन म्हणून असलं तेल काढ बंद करायचं असतंय अहो पालकाची भाजी आहे ह्याच्यात जीवनसत्वाची आहे जाळ शिजवून त्याचा अंश घालवलं नाही ह्यात कच्ची भाजी टाकली या जाळली तो भाजी पाक कशी जळते हिरवी गार दिसते का तुम्हाला ही हे? जळते कशी वा कशा त्या पुऱ्या सांगा हो काही या खायला फोडायला लागली मला आज काहीतरी नवीन करावं म्हणलं म्हणतात पूनम ताईला काय दुसरं येतं का नाही मटण भाकरीन कालवण ह्याच्याशिवाय दुसरं काय येतं का नाही सगळं येतं बघा मटण तर कुठे येते तुला येतं मला सगळं मस्त खाऊन खाऊन आता म्हातार झालं म्हातारपणात आता करायला लागला होतो मी इतकी माझ्या हातच खात होता चांगलं केलंय पूनमनं केलंय चांगलं केलंय रगील केलंय असं करू करू खाल्लं गोड बोलू बोलू आणि आता चवी ना बायकोच्या हाताला तेल वापरताय तुम्ही जास्त आम्ही आता तेल वापरायला बिगर तेलात मी करतो होय हो तुम्ही प्युअर आचार्य आम्ही का आचार्य आहे आम्ही आडाने बाया आम्हाला नाले जास्त तेल खाऊन करून तर वापरलं असतं का नालेच्या गुडघ्यात मेंदू असलेली आम्ही सांगतो तरी पण तेलात तो टाकताय तुम्ही हो टाकते पण काढते की बघलेलं त्याला हे का अगं ती तेल पिऊन बघलं फुगून बसतं यार किती ते फुगलं याचा अर्थ ते किती तेल पिलं विचार करा तेल कसं ते भिजलंय पीठ चांगलं म्हणून फुगलं या तेल पिऊन फुगतं का ती हे बस आत खाला तेल करू नको नसतं आतमध्ये तेल नसतं मित्रांनो तुम्ही सांगा खाल्लं पाहिजे सगळ्या प्रकारचं का नाही हीच खाऊ नको तीच खाऊ नको तुम्ही करता का तुमच्या बायकोला सांगा कमेंट मध्ये भावांनो